पवार जातीयवादाचं विष पेरतायत असं गोपीचंद पडळकर म्हणाले। शरद पवार जातीयवादाचं विद्यापीठ असल्याची टीका सुद्धा पडळकरांनी केली आहे। तर सुप्रिया सुळे त्यांच्यातली किडकी बहीण दाखवतायत अशी बोचरी टीका ही पडळकर यांनी केली। गोपीचंद पडळकरांचा पवार आणि सुळेंवर जोरदार हल्लाबोल या निमित्तानं पाहायला मिळाला। आज महाराष्ट्रामध्ये जे जातीयवादाचं विष पेरलं जात आहे त्याकडे जनता शून्यपणे बघते। पवारांचा एक फॉर्म्युला आहे, पुरोगामीपणाच्या बाता हाणायच्या आणि जातीयवादावरती चर्चा घडवायच्या। देवेंद्रजी तुम्हाला पुरून उरले, देवेंद्रजी कशातच सापडत नाही तर मग त्यांच्या जातीवरती बोला। लहानपणापासून शरद पवारांच्याकडून ज्या सुप्रिया सुळे शिकल्या, शरद पवार हे जातीयवादाचं विद्यापीठ आहे आणि त्यामुळं लिंबाच्या झाडाकडून गोड फळाची अपेक्षा करणं गैर आहे। जसा बाप तशी लेक। सुप्रिया सुळे पुढे जाऊन हेही बोलतायत की अजित पवारांना सुद्धा सहानुभूती दाखवायची नाही। अजित पवार महाराष्ट्रभर लाडकी बहीण योजनेसाठी फिरतायत आणि सुप्रिया सुळे स्वतःतील किडकी बहन महाराष्ट्राला दाखवतायत। जरांगे शिंदे से बैर नहीं, देवेंद्र जी तेरी खैर नहीं। याचा अर्थ जरांगे शिंदे आणि पवार हे मराठा जातीचे आहेत आणि देवेंद्रजी ब्राह्मण जातीचे। म्हणजे यांचं राजकारण काय चालू आहे हे महाराष्ट्रातल्या लोकांना समजलंय। माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदे साहेबांनी या प्रकरणामध्ये इंटरफिअर केलं पाहिजे, कारण त्यांचं नाव घेऊन महाराष्ट्रामध्ये संभ्रम निर्माण केला जातोय।